हॅलो गाईज, तर आजच्या व्हिडिओचं टॉपिक आहे ऑप्शन. तर त्याच्या अगोदर एक सांगायचं आहे की सॉरी, मला मध्ये व्हिडिओ बनवायला नाही जमले, मध्ये आजारी होती आणि खूप साऱ्या गोष्टी अशाच घडल्या की मला व्हिडिओ बनवायला नाही जमलं. त्यासाठी आय एम रिअली सॉरी. तर चला, आजपासून आता कंटिन्यू व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि खूप चांगले चांगले टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येणार आहे. बोलतात ना, सगळे आपल्या लाईफ आणि आयुष्याचे रिलेटेडच व्हिडिओ असणार आहे आणि सगळे तुमच्या फायद्याचेच आहे. असं एकही नाही आहे की जो तुमच्या फायद्याचाच नाही व्हिडिओ नाही, सगळे तुमच्या फायद्याचाच आहे. काहीतरी तुम्ही नवीन शिकाल, नवीन ऐकाल, माझ्या थ्रू काहीतरी नवीन एक्सपिरियन्स कराल गोष्टी. तर असे चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा, सगळे तुमच्याच फायद्याचे व्हिडिओ. तर चला, आजच्या व्हिडिओचं टॉपिक आहे ऑप्शन. तर आयुष्यात कधी कोणाच्या लाईफमध्ये ऑप्शन म्हणून राहू नका, कधीच राहू नका. कोणाच्या आयुष्यामध्ये ऑप्शन राहण्यापेक्षा ना सिंगल इंडिपेंडेंट लाईफ जगा. हो, कारण तुम्ही मला सांगू, कोणाच्या आयुष्यात जर तुम्ही ऑप्शन म्हणून राहिला ना, तर तो तुम्हाला कधी लात मारून हकलवून देईल ना, तुम्हालाही नाही समजणार. त्याच्यामुळे तुम्ही सारखं त्या व्यक्तीचा विचार करा. मेंटल हेल्थ तर तुमची खूप डिस्टर्ब होईल, मेंटल हेल्थ डिस्टर्ब, करिअर डिस्टर्ब, परत आपली हेल्थ डिस्टर्ब. त्याच्यामुळे आयुष्यात कोण जर तुम्हाला ऑप्शन म्हणून ठेवत असेल ना, त्याला दाखवून द्या, बाबा मला तू नको मग माझ्या लाईफमध्ये. तुम्ही स्वतःच्या लाईफमधून त्याला हकलवून द्या. हां, थोडंसं किती मग प्रिय वस्तू असू दे तुमची, तो व्यक्ती कितीही तुम्हाला आवडत असू दे, जर तो तुम्हाला ऑप्शन म्हणून ठेवतोय, तो काय तो तुमची केअर करतोय, काय तुम्हाला मान सन्मान रिस्पेक्ट देतोय. हां, जर एखादा व्यक्ती आहे तुम्हाला मान सन्मान रिस्पेक्ट प्रेम काळजी देतोय, प्रेम देतोय, तर ठीक आहे, त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यामध्ये असणं गरजेचंच आहे आणि इम्पॉर्टंट असेल. पण जो व्यक्ती तुम्हाला मान सन्मान रिस्पेक्ट केअर देत नाही, फक्त एक बोलायचं वरच्यावर मान, वरच्यावर फक्त 2 शब्द बोलायचे, त्याच्यानंतर स्वतःचा इगो आणि ॲटिट्यूड घेऊन ठेवायचा आणि नेहमी स्वतःच खरं करायचं, अशा व्यक्तीसोबत तुम्ही किती दिवस खुश राहाल? तुम्ही सारखे डिस्टर्ब व्हाल. आणि स्पेशली तर मुलींना सांगते की म्हणजे ज्यामुळे काळ्या सावळ्या असतात, तर त्यांच्या बाबतीत खूप असं घडतं की त्यांना मुलं ऑप्शनमधून ठेवतात. जर आज तर तुम्ही असे म्हणजे पहिलं तर दिसणं तर काय आहेच नाही आहे, पण असं मुलींच्या बाबतीत घडतं. जर तुम्हाला आज मुली तुम्हाला तर असं वाटतं ना की माझ्या काळापणामुळे किंवा सावळपणामुळे कोण तुम्हाला ऑप्शनमधून ठेवत असेल, काही गरज नाही त्या व्यक्तीसोबत साथ निभवायची. लाथ मला आणि हकलवून द्या आयुष्यात. तुम्ही त्याच्यापेक्षा खूप छान गोष्टी डिझर्व करतात आणि खरं डिझर्व करतात. कारण जो व्यक्ती प्रेम देणार आहे तो तर प्रेम समोरच्या व्यक्तीला द्यायलाच आलाय ना, तो थोडी ना त्याच्याकडून काही घेणार आहे. मग त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं नुकसान आहे, तुमचं नुकसान नाहीये. त्याला तुमच्या प्रेमाची कदर नाही, तो त्याचा फॉल्ट आहे, त्याच्या अंगात मस्ती आहे, अजून काही नाही. त्याच्यामुळे कोणाच्याच आयुष्यात ऑप्शन म्हणून राहू नका, काहीही रिझन असू दे. जर कोण जर तुम्हाला प्रायोरिटीमध्ये ठेवत असेल तर त्यांच्यासोबत जगा. जर कोण तुम्हाला प्रायोरिटी नाही समजत आहे, तुम्हाला बोलतात ना की असंच ह्याच्यावर मारतोय की नाही, म्हणजे खूप हे घेतो हलक्यामध्ये, तर त्याला बोलला राम राम करा, बाय बाय आणि टाटा टाटा करा आणि आयुष्यात अशा व्यक्तीला स्थान देऊ नका. त्याला जर